7 स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ओपीडी आणि कॅज्युअलिटी सेक्शनचा शुभारंभ। 7 स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नाविन्यपूर्ण ओपीडी आणि कॅज्युअलिटी सेक्शनचा शुभारंभ दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गरवारे रोड एक्सप्लो पॉइंट अंबड येथे करण्यात आलाय। या विशेष प्रसंगी 50 वीर पत्नींना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, वैद्यकीय स्टाफ तसेच मित्रपरिवार उपस्थित होता। हॉस्पिटलमध्ये MBBS DNB MD मेडिसिन डॉक्टर हरजीत सिंग कथोरिया, MBBS DNB ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनोकॉलॉजी डॉक्टर मनदीप चड्डा कथोरिया, डॉक्टर हेमंत अण्णावारे, डॉक्टर अफ्ताब सय्यद, डॉक्टर नवीन यादव, डॉक्टर सचिन यादव आणि डॉक्टर राहुल यादव अशी कुशल डॉक्टरांची टीम कार्यरत आहे। हॉस्पिटलच्या नवीन ओपीडी आणि कॅज्युअलिटी विभागामुळे रुग्णांना अत्याधुनिक आणि त्वरित वैद्यकीय सेवा मिळणार असल्याची माहिती डॉक्टर हरजीत सिंग कथोरिया आणि डॉक्टर हेमंत अण्णावारे यांनी दिली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण 7 स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहोत। येथे आज नव्याने ओपीडी आणि कॅज्युअलिटी सेक्शन नव्याने सुरू झाले असून आपल्यासोबत आहे डॉक्टर हेमंत आवारे। आपण त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर हेमंत आवारे। आमचे 7 स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 22 जून 2024 पासून चालू आहे। आमच्याकडे सर्व प्रकारचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत। आमच्या हॉस्पिटलला स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे जी आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे। आत्ताच आम्ही राजीव गांधी जीवनदायी योजना पण आमच्या हॉस्पिटलला लागू झालेली आहे। आपल्या हॉस्पिटलला सर्व प्रकारचे ऑपरेशन्स हे केले जातात। आता आपण डॉक्टर हरजीत सिंग कथोरिया सर जे आपल्याला नव्याने जॉईन झाले, सर MD मेडिसिन DNB आहेत। हॉस्पिटलला सोनोग्राफी 2D इको सर्व इन हाऊस आहे। डॉक्टर मनदीप कथोरिया मॅडम ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत यांच्या ओपीडीचं आज इनॉग्रेशन केलं आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने। आज सकाळी आपण 15 ऑगस्ट जे आहे ते वीरपत्नींच्या हस्ते केलं आहे। नाशिक जिल्ह्यातनं सर्व वीरपत्नी आपल्या हॉस्पिटलला आज आल्या होत्या। एक साधारण 50 वीरपत्नी आज आपल्या हॉस्पिटलला आल्या। आपण त्यांचा एक सन्मान चिन्ह देऊन हॉस्पिटलकडनं मान सन्मान केला। त्याच्यात बऱ्यापैकी सर्व नाशिकच्या बाहेरचे पण काही लेडीज आलेल्या होत्या। त्याचबरोबर डॉक्टर आवारे सरांनी आपल्याला सांगितले की आज 15 ऑगस्ट निमित्ताने 50 वीर पत्नी यांना आज येथे हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर सर, तुम्ही त्या 50 वीर पत्नींना हॉस्पिटलमध्ये बोलवले, तर त्यामागचा मुख्य उद्देश काय? आपण वीर पत्नींचा मान सन्मान हा केला पाहिजे, ही या मागची सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट होती। आपण आपलं हॉस्पिटल चालू केल्या दिवसापासून आर्मीमध्ये असणाऱ्या परिवाराला, आर्मीतील प्रत्येक सदस्याला, वीर पत्नींना, वीर मातांना आणि त्यांच्या मुलांना एक 50% पर्यंत सूट ठेवलेली आहे। जी 50% सूट असेल हॉस्पिटल, मेडिकल, लॅब सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी। यापुढे कधी कोणत्याही आर्मीच्या लोकांसाठी काही मदत लागली तर आपले हॉस्पिटल नेहमी सज्ज असेल। त्याचबरोबर आता आपल्या सोबत आहे डॉक्टर हरजीत सिंग कथोरिया आणि त्यांच्या मिसेस त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर मनदीप कथोरिया। आपण त्यांच्याकडनं त्यांची स्पेशालिटी, त्यांचा एक्सपिरियन्स आणि ते आता कोणत्या कार्यात तत्पर आहेत ते जाणून घेऊया। मी डॉक्टर हरजीत सिंग कथोरिया, मी MD मेडिसिन आहे 7 स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आणि संचालक पण आहे। आमच्याकडे सर्व प्रकारचे पेशंट आम्ही इकडे ट्रीट करतो, जसे की कार्डिओ डायबिटिक पेशंट झाले, MI चे पेशंट झाले, पॉइझनिंगचे पेशंट झाले, तर सिव्हिअर डेंग्यूचे पेशंट झाले, मलेरियाचे, रिकेटशल फीवर इत्यादी बरेच पेशंट आम्ही इकडून आतापर्यंत रिकवर करून पाठवलेले आहे। आम्ही सगळ्या प्रकारचे ट्रॉमॅटिक पेशंट्स पण घेतो आमच्याकडे। आणि माझ्या मिसेस जे आहे ते गायनेकोलॉजिस्ट आहे डॉक्टर मनदीप कथोरिया। आमच्याकडे बाकीचे जे आहे जसं नॉर्मल सेक्शन्स होतात, नॉर्मल डिलिव्हरीज होतात आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी केसेस जे आहेत ते पण मॅडमने चांगल्यापैकी उपचार केलेले आहे। आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही नवीन ओपीडीचं उद्घाटन केलेलं होतं। आज वीर पत्नी जे आल्या होत्या सगळ्या, त्यांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या इकडं। बाकी जे नातेवाईक, डॉक्टर मंडळी आणि जे मित्र होते त्यांनी सगळ्यांनी येऊन इकडे आम्हाला शुभेच्छा दिल्या। आम्ही सगळं त्यांचा आभार मानतो।